बातमी पावसासंदर्भातील आहे। रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। माणगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यानंतर जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर गेलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं। तर आताची महत्त्वाची बातमी, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। माणगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे। कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। तर रत्नागिरीमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे। तर रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। चिपळूण शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश भागामध्ये विद्युत प्रवाह खंडित झालाय। मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। कराड आणि पाटण तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे लोक हैराण झालेले आहेत। पावसामुळे भुईमुग काढणी सुद्धा ठप्प झालेली आहे। पाटण शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसाचा फटका उन्हाळी मका आणि आंबा पिकांना बसण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय।